आज आहे ललिता पंचमी, त्यासाठी मी आता इथे देवीला कुंकुमार्चन करते आहे। त्यासाठी मी इथे सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे दिवा लावून घेतलाय आणि धूपदीप दाखवून आता मी कुंकुमार्चनाला सुरुवात करते आहे। आता नवरात्र असल्यामुळे कसं आहे ना की आपण देवी घटी बसलेली असते, त्यामुळे देवीला हलवू शकत नाही। म्हणून हे पहा, हे असे कुंकवाचे जे करंडे असतात ना, त्याचं झाकण जे आहे त्यावरही आपण कुंकुमार्चन करू शकतो। म्हणजे देवीचे जे पूजक ज्या गोष्टी असतात, श्री पूजक, अशा गोष्टींवरती आपण कुंकुमार्चन करू शकतो। मग त्याच्यामध्ये देवीचे टाक येतात, देवीची मूर्ती येते किंवा एखादी सुपारी आपण ठेवू शकतो। पण कुंकवाचा करंडा हा आपण सौभाग्याचं स्वरूप समजतो, त्यामुळं त्याच्या झाकणावरती आणि कुंकवाच्या झाकण किंवा कुंकवाच्या करंड्याला ललिता देवीचं स्वरूप मानलं जातं। त्यामुळं तिच्यावरच मी ललिता पंचमीच्या दिवशी हे असं कुंकुमार्चन करते आहे। कुंकुमार्चन करताना आपण देवीच्या चरणापासून मृगी मुद्रेने तिच्या डोक्यापर्यंत हे कुंकुमार्चन व्हायचं असतं। मृगी मुद्रा म्हणजे आपल्या उजव्या हाताचा अंगठा, त्यानंतर अनामिका आणि मध्यम्या, अशा 3 बोटांनी आपण देवीवरती चरणापासून ते तिच्या डोक्यापर्यंत असं कुंकुमार्चन करायचं असतं। हे पहा, आणि हे कुंकुमार्चन का करायचं तर याच्याने कार्यसिद्धी होते। मूळ कार्य करण्याची शक्ती म्हणजे मानसिक, बौद्धिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती, या 3ही शक्ती तत्वांची निर्मिती ही मुळातच लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि ते तत्व आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण हे कुंकुमार्चन देवीवरती करतो। कुंकवामध्ये शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता सर्वात जास्त असते आणि त्यामुळे देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केल्याने तिच्यातील शक्ती तत्व जागृत होतं आणि त्या जागृत शक्ती तत्व कुंकवामध्ये येतं आणि ते कुंकू आपण लावलं तर त्यातील शक्ती आपल्याला मिळते। ह्या अशा सगळ्या गोष्टींचं, आणि हे कुंकू सुद्धा आहे ना आपण हळदीने बनवलेलं असावं, कारण त्याचं हळदीचा एक गंध येतो आणि हे पहा, हाताला हे चिकटतही नाही, त्याचा असा एखादा रंग लागल्यासारखा रंग येत नाही। असं हे उत्तम प्रतीचं कुंकू आपण देवीला वाहून एका करंड्यामध्ये भरून ठेवायचं आणि कोणत्याही महत्वाच्या कार्याला जाताना आपण आणि आपल्या सर्व कुटुंबियांना लावावं।